नमस्कार सर्वांना. श्रीकृष्णवाणी भगवद्गीतेचे 51 अनमोल विचार. तुमचे जीवन बदलून जाईल. रडणे बंद करा आणि ऐका हे अनमोल विचार. पहिलं, स्वतःला कमजोर कधीही समजू नका. जर तुम्ही पडलात तर उठण्याचा प्रयत्न करा. लढा, पूर्ण निष्ठेने, कर्तव्याने कर्म करा. बाकी सगळे देवावर सोडा. दुसरं, परिवर्तन हाच जगाचा नियम आहे. एका क्षणात तुमचे करोडेचे मालक होता तर दुसऱ्या क्षणात तुमच्याजवळ काहीही नसते. तिसरं, वाईट गोष्टी छोट्या असो किंवा मोठ्या ते नेहमीच विनाशाचे कारण बनतात. कारण जहाजामध्ये छोटे होल असो किंवा मोठे ते जहाजाला बुडवतेच. चौथं, जो व्यक्ती स्पष्ट आणि सरळ बोलतो त्याचे शब्द कडू असतात पण तो कधीच कोणाबरोबर कपट करत नाही. पाचवं, परिवार आणि समाज दोन्ही नाश होतात जेव्हा समजूतदार व्यक्ती मौन आणि असमज व्यक्ती बोलू लागतात. सहा, आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर त्या गोष्टीवर लक्ष द्या ज्या तुमच्याजवळ आहेत, त्यांच्यावर नाही ज्या दुसऱ्यांजवळ आहेत. सात, ज्यांना स्वतःचे मन नियंत्रित करता येत नाही त्यांच्यासाठी ते काम म्हणजे शत्रूंनी केलेल्या कामासारखे आहे. आठ, जे लोक बुद्धीने विचार करायचा सोडून भावनेमध्ये वाहत जातात त्यांना कोणीही मूर्ख बनू शकते. 9, अहंकार आणि संस्कारामध्ये फरक आहे. अहंकार दुसऱ्यांना कमी लेखून खुश होतो तर संस्कार स्वतः कमीपणा घेऊन खुश होतात. 10, सुंदरता आपल्या दृष्टिकोनामध्ये असते. काहींना चिखलात उमललेले कमळ सुद्धा आवडते तर काहींना चंद्रावर पण डाग दिसतात. 11, सेवा सगळ्यांची करा पण आशा कोणाकडूनही ठेवू नका कारण सेवेचे योग्य मूल्य परमेश्वर देतात. 12, असे होऊ शकते की प्रत्येक दिवस चांगला नसेल पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील. 13, कोणाचाही उदय अचानक होत नाही. सूर्यसुद्धा हळूहळू वर येतो. सहनशीलता आणि तपस्या ज्यामध्ये आहे तोच यशाची शिखर गाठू शकतो. 14, रडणे बंद करा आणि स्वतःच्या अडचणीशी स्वतः लढायला शिका कारण साथ देणारे स्मशानाच्या पुढे जात नाहीत. 15, जेव्हा सत्य आणि असत्यामध्ये लढाई होते तेव्हा सत्य एकटाच उभा असतो आणि असत्याच्या मागे लोकांची फौज उभी असते. 16, फक्त जगासमोर जिंकणारच माणूस विजेता नसतो तर कोणत्या नात्यासमोर कधी आणि केव्हा हार मानायची असते हे ज्याला समजते तो सुद्धा विजेताच असतो. 17, जिथे तुम्हाला कोणीही आदर देत नाही अशा ठिकाणी थांबणे चुकीचे आहे, मग ते कोणाचे घर असो किंवा कोणाचे मन. 18, सत्य कधीच दावा करत नाही की ते सत्य आहे पण खोटे नेहमीच दावा करते की ते सत्य आहे. 19, आपला स्वतःवर विश्वास असणे खूप गरजेचे आहे कारण आपल्या ध्येयाच्या रस्त्यावर आपल्याला चालावे लागते. 20, ज्या गोष्टी करणे आपल्याला शक्यच नाही अशा गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणे मूर्खपणा आहे. 21, माणसाला त्यांच्या कर्माच्या फलांमुळे मिळणारा विजय किंवा पराजय, लाभ किंवा हानी, प्रसन्नता किंवा दुःख या गोष्टींचा विचार करून काळजी केली नाही पाहिजे. 22, वेळ कधीच एकसारखी राहत नाही. अशा लोकांना पण रडावे लागते जे कारण नसताना दुसऱ्या लोकांना रडवतात. 23, ज्याप्रमाणे पाण्यावर तरंगणाऱ्या जहाजाला वादळ त्यांच्या ध्येयापासून दूर घेऊन जाते त्याचप्रमाणे भौतिक सुखाची अपेक्षा माणसाला चुकीच्या रस्त्यावर घेऊन जाते. 24, ना तर हे शरीर तुमचे आहे ना तुम्ही या शरीराचे मालक आहात. हे शरीर पंचतत्वांपासून बनलेले आहे. आग, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश. एक दिवस हे शरीर याच पंचतत्वांमध्ये विलीन होणार आहे. 25, आत्मा शरीराला तसेच सोडून देते जसे माणूस जुने कपडे फेकून नवीन कपडे घालतो. 26, स्वतःला देवाच्या प्रती समर्पित करा कारण देवच मोठा आधार असतो. जो कोणी या आधाराला ओळखतो तो चिंता, भीती आणि दुःखांपासून मुक्त होतो. 27, जशी अंधारामध्ये उजेडाची ज्योत
जगमगते, त्याचप्रमाणे सत्याची चमक कधीच फिकी पडत नाही. म्हणूनच माणसाने नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे. 28. स्वतःला होणाऱ्या त्रासासाठी जगाला दोष देऊ नका. स्वतःच्या मनाला समजवा. तुमच्या मनाचे परिवर्तन हेच तुमच्या दुःखाचा अंत आहे. 29. आयुष्यामध्ये तुम्ही किती बरोबर आहात आणि किती चुकीचे आहात हे फक्त 2 लोकांना माहीत आहे. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरी तुमची अंतरात्मा. 30. माणूस ज्या रूपामध्ये देवाची आठवण काढतो, देव त्या रूपामध्येच त्याला दर्शन देतो. 31. रागामुळे भ्रम तयार होतात. भ्रमामुळे बुद्धी भ्रष्ट होते. बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे तर्क नष्ट होतो आणि तर्क नष्ट झाला की माणसाचे अधपतन होते. 32. नेहमी धीर धरा. कधी कधी आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप वाईट काळातून जावे लागते. 33. कोणतीही गोष्ट स्वच्छ मनाने मागितली तर देव नशिबापेक्षा जास्त देतो. 34. जी गोष्ट तुमची आहे ती मिळणारच, मग ती काहीही झाले तरी तुम्हाला तुमच्यापासून हिसकावून घेण्यासाठी सगळे जग एकत्र आले तरी काही फरक पडत नाही. 35. जेव्हा विनाशाची सुरुवात होते तेव्हा सुरुवात बोलण्यावरचे नियंत्रण घालून होते. 36. एकटे राहणे तुम्हाला हेही शिकवते की तुमच्याजवळ तुमच्या स्वतःशिवाय काहीही नाही. 37. अडचणीमध्ये धैर्य, श्रीमंतीमध्ये दया आणि संकटांमध्ये सहनशीलता हे श्रेष्ठ व्यक्तीचे लक्षण आहे. 38. तुम्ही मागेही जाऊ शकत नाही आणि सुरुवात बदलू शकत नाही, पण तुम्ही जिथे आहे तिथून सुरू करू शकता आणि शेवट नक्कीच बदलू शकता. 39. ज्या दिवशी तुमच्या सगळ्या चिंता संपून जातील, ज्या दिवशी तुम्हाला विश्वास होईल की आपले सगळे काम ईश्वराच्या मर्जीने चालते. 40. कोणत्याही व्यक्तीला पूर्ण समजून घेतल्याशिवाय दुसऱ्याच्या बोलण्यामध्ये येऊन त्यांच्याबद्दल चुकीचे मत बनवणे मूर्खपणा आहे. 41. राग आल्यानंतर ओरडण्यासाठी ताकद लागत नाही, पण राग आल्यानंतर शांत बसण्यासाठी खूप ताकद लागते. 42. आयुष्यामध्ये सगळे संपले आहे असे कधीच होत नाही. नेहमीच एक नवीन संधी तुमची वाट पाहत असते. 43. जेव्हा कुटुंबातील सदस्य परके वाटू लागतील आणि परके लोक आपले वाटू लागतील, त्यावेळी समजून घ्या की विनाशाची सुरुवात झाली आहे. 44. कोणी काहीही बोलले तरी स्वतःला शांत ठेवा, कारण ऊन कितीही कडक असले तरी समुद्र आटू शकत नाही. 45. कोणतीही व्यक्ती स्वतःला पाहिजे ते बनू शकते जर तो विश्वासाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहील. 46. जेव्हा कोणी तुमचा हात आणि साथ देणे सोडून देते, त्यावेळी देव तुमचे बोट पकडण्यासाठी कोणाला पाठवतं, त्यांचे नाव श्रीकृष्ण आहे. 47. वेळेच्या आधी मिळालेल्या वस्तूची किंमत नसते आणि वेळ निघून गेल्यानंतर मिळालेल्या वस्तूला महत्त्व नसते. 48. जेव्हा आशा संपायला लागतील, कोणत्याही रस्ता दिसणार नाही, त्यावेळी एकदा भगवद्गीतेला शरण जा. 39. जे चांगले असतील ते ग्रहण करा, जे वाईट असतील त्याचा त्याग करा, मग ते विचार असो, कर्म असो किंवा माणूस असो. 50. होऊन गेले त्याचे दुःख का करायचे, जे आहे त्याचा अहंकार का करायचा आणि जे येणार आहे त्याचा मोह का करायचा. 51. तुमच्या व्यर्थ चिंता आणि मनातील भीती हा असा रोग आहे ज्यामुळे तुमच्या मनातील शक्ती नष्ट होते. जेव्हा मन अस्वस्थ आणि विचलित असेल तेव्हा हे भगवद्गीतेचे विचार नक्की ऐका. तुमचे मन प्रसन्न होईल, बुद्धीला नवी चालना मिळेल. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.